नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या वन इंडिया चॅनलवर, जिथे आम्ही तुमच्यासाठी मनोरंजन, चित्रपट आणि मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील भारतीय चित्रपटांविषयी महत्त्वाच्या बातम्या घेऊन येतो। काल ऑस्कर 2025 साठी भारताच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा करण्यात आली आणि यावर्षी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज हा चित्रपट। चला तर जाणून घेऊया या चित्रपटाचा प्रवास आणि त्याची ऑस्कर पर्यंतची वाटचाल। लापता लेडीज हा चित्रपट किरण राव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालाय। या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीत विशेष ओळख निर्माण केली। चित्रपटात प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि नीतांशी गोयल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत आणि विशेष म्हणजे भूमिकांमध्ये आपल्याला रवी किशन आणि छाया कदम देखील दिसतात। या चित्रपटाची कथा पितृसत्तेला हलक्या फुलक्या आणि व्यंगात्मक पद्धतीने मांडणारी आहे, जी समाजातील गंभीर समस्यांवरही प्रकाश टाकते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लापता लेडीज या चित्रपटाला 97व्या अकादमी पुरस्कारामध्ये भारतीय अधिकृत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे। यासाठी निवड समितीने एकूण 29 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड केली आहे। त्यामध्ये बॉलिवूडचा हिट ॲनिमल, मल्याळम राष्ट्रीय पुरस्कार विजेता अट्टम आणि कांस्य पुरस्कार विजेता ऑल वी इमॅजिन इन लाईट यांचा समावेश आहे। मात्र किरण रावच्या लापता लेडीजने बाजी मारली आहे। हा चित्रपट 1 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला। सुरुवातीला त्याची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी फारशी चमकदार नव्हती। फक्त 75 लाख रुपयांची सुरुवात करणाऱ्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात शेवटी 4 कोटींच्या घरात प्रवेश केला। मात्र प्रेक्षकांमध्ये चांगल्या पुनरावलोकनामुळे आणि सकारात्मक शब्दांमुळे त्यांच्या कामगिरीत सुधारणा झाली। एकूणच 50 दिवसांच्या थिएटर प्रदर्शनादरम्यान चित्रपटाने 17.31 कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामध्ये त्याने एक चांगला यशस्वी प्रवास अनुभवलाय। लापता लेडीज हा चित्रपट त्यांच्या सुरुवातीच्या संत गतीनंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतो। दिग्दर्शिका किरण राव यांचं स्वप्न आहे की हा चित्रपट ऑस्कर पर्यंत पोहोचावा आणि त्याने भारताच्या चित्रपट सृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळवून द्यावा। ऑस्करसाठी निवडलेल्या चित्रपटांच्या यादीत चित्रपट तमिळ महाराजा, तेलुगू कल्की 2898 एडी आणि हनुमान यांच्यावर मात करत लापता लेडीज हा चित्रपट पुढे आला आहे।